रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। पंचायत समिती कार्यालय परिसरातील संरक्षण भिंतीवरील डिजिटल बॅनर होर्डिंगचे तात्काळ अतिक्रमण काढण्यात यावे। ओम चादर 8 दिवसात अतिक्रमण न काढल्यास बेमुदत आमरण करण्याचा लेखी निवेदनाद्वारे दिला प्रशासनाला इशारा। केस पंचायत समिती कार्यालय परिसरातील संरक्षण भिंतीवरील डिजिटल बॅनर होर्डिंगचे तात्काळ अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांच्याकडे ओम चादर यांच्यासह काही युवकांनी केली आहे। जर 8 दिवसात अतिक्रमण न काढल्यास बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचा लेखी निवेदनाद्वारे प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे। याबाबतची सविस्तर माहिती अशी की गेल्या अनेक वर्षापासून पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरातील संरक्षण भिंतीलगत होर्डिंग बोर्ड बॅनर लावून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलेले आहे। ग्रामीण भागातून पंचायत समिती कार्यालयात विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांना सदरच्या अतिक्रमणामुळे पंचायत समिती कार्यालय दिसून येत नाही। सदर अतिक्रमणामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना पंचायत समिती कार्यालय शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे। शासनाने लाखो रुपये खर्च करून पंचायत समिती कार्यालयाची भव्यदिव्य अशी इमारत बांधलेली आहे, परंतु काही लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी बॅनर लावण्यासाठी मोठमोठे होल्डिंग उभे केलेले आहेत। सदरच्या या होल्डिंगमुळे पंचायत समिती कार्यालय हे झाकून गेलेले आहे। सध्या पंचायत समिती कार्यालय हे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेले आहे। सदरचे होल्डिंगवाले हे स्वतःच्या फायद्यासाठी शासनाची होल्डिंग व बॅनर लावण्यासाठी परवानगी न घेताच बेकायदेशीररित्या सदर जागेचा वापर करत आहेत। सदर अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण करून शासनाचा महसूल देखील बुडवला आहे। त्यामुळे संबंधितावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी व सदरचे अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे। जर गटविकास अधिकारी आणि सदरचे अतिक्रमण त्यांच्या स्तरावरून तात्काळ न काढल्यास व संबंधितावर कायदेशीर कारवाई न केल्यास 8 दिवसानंतर पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचा प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे। या लेखी निवेदनावर ओम चादर, महेश पिंपळे, सतीश चांदणे, रोहन मस्के इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत। आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।